अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत ह्याचे जे लेटेस्ट ट्रेंड्स असतील ह्याच्यामध्येच लाईफ टाईम तुमचं सक्सेस आहे. महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल आयटम्स ही आमची USP आहे. लाईक भाजणीची चकली असेल, पातळ पोहा चिवडा असेल, कॉर्न चिवडा असेल, शंकरपाळी असेल आणि क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी जी आहे ना त्याच्यामुळे आम्हाला खूप सगळीकडे ॲक्सेप्टन्स मिळत गेला. मोठं चॅलेंज काय होतं? एकतर मनी, मॅन्युफॅक्चरिंग की मार्केट. एनी एंटरप्रेन्युअर इन एनी इंडस्ट्री आय विल से आजच्या घडीला एकमेव चॅलेंज आहे आणि मार्केट. तुमच्या एखाद्या ब्रँडवरती जो ग्राहकाचा विश्वास असतो ना की नाही ह्यांचं प्रोडक्ट चांगलंच असतं, सो असा एक विश्वास तयार करायचा एवढं एक डोक्यात परमनंट होतं आमच्या. ग्लोबल ब्रँड जर बनवायचा आहे तर त्याच्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पाहिजे, ज्या स्टँडर्डनी पाहिजे त्या स्टँडर्डनी उभं करणं. सो दॅट वॉज अ मेजर डिसिजन ॲक्च्युअली. फूड इंडस्ट्रीमधले जे ऑन्टरप्रेनर्स आहेत ते कुठे चुकतात? एव्हरीथिंग टीचेस यू समथिंग. इट्स नेवर अ फेल्युअर, इट्स ऑलवेज अ लेसन टू बी लर्न्ड. कधी असं वाटलं की खूप झालं, खूप लॉस झाला, आता बंद करायला पाहिजे? आम्ही कंपनी चालू केली, GST आला. हां. आम्ही कंपनी चालू केली, प्लास्टिक बंदी आली. त्याच्यानंतर आम्ही कंपनी चालू केली म्हणजे 3च वर्ष झाले, कोविड आला. महिलांच्या बाबतीमध्ये ना मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये त्यांना तेवढं सिरियसली घेतलं जात नाही. मग तुम्हाला असा कधी अनुभव आला? म्हणजे मला आहे ना माणूस ओळखता आला पाहिजे. माणूस ओळखला ना की मी कोणताही बिझनेस करू शकते. मग आम्ही जेव्हा प्रॉफिट मार्जिन वाढलं, मग आपले पैसे सपोज फॉर एक्झाम्पल बाजूला पडले, देन वी स्टार्ट कॅप्चरिंग अनदर मार्केट. आपले ट्रेडिशनल स्नॅक्स याच्यासाठी किती मोठं मार्केट आहे? लोक वाट बघत असतात कधी सनीचं ते स्टॉल लागतात, कधी सनीचे स्टॉल लागतात. आणि आम्हाला खूपसे फोन येतात की काय तारीख आहे हो तुमच्याकडे, बिकॉज वी सेल इट ओनली इन 2 days मॅम. हे प्रॉडक्ट छानच असणार आहे, तो आयुष्यभर कमवत राहणं, दॅट इज आवर टार्गेट. यंग एंटरप्रेन्युअर्सना सगळ्यात मेन संदेश म्हणजे तुम्ही एक तर मार्केट स्टडी करा. दुसरी गोष्ट म्हणजे जिद्द आणि चिकाटी असल्याची तुम्ही ह्याच्यात पडू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इमर्जन्सीसाठी काहीतरी फंडिंगचा एखादा बॅकअप असला पाहिजे. सो ह्या 3 गोष्टी जर तुमच्यात असतील तर एनीवन कॅन बी सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण व्यवसाय, पैसा आणि यशाच्या खऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या मराठी तरुण तरुणींना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आपण करतो. आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आहे एक अशी उद्योजिका ज्यांनी आपले ट्रेडिशनल स्नॅक्स शून्यापासून सुरू करून ते रिटेल स्टोअरपर्यंत पोहोचवलेले आहेत. तुम्हाला डीमार्ट असेल किंवा रिलायन्स मार्ट आणि त्या व्यतिरिक्त इतरही मोठमोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये त्यांचे प्रोडक्ट मिळतील. 3 महिलांनी मिळून एक विचार केला आणि 2017मध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आणि आज 20,000 स्क्वेअर फीटमध्ये त्यांचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं आहे. या बिझनेसमधले स्ट्रॅटेजीज आहेत, मिथ्स आहेत, या सगळ्यांविषयी बोलण्यासाठी सनीज फूड अँड बेक्विन फूडच्या डायरेक्टर मधुरा निम्हण बाळन्स या आज आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे मधुरा. तसं तर ही जी तुमची जर्नी राहिलेली आहे म्हणजे 2017 आणि आत्ता मला वाटतं 1 वर्षाने 10 वर्ष पूर्ण होतील, तर या जर्नीविषयी खूप काही जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्हाला मला प्रश्न विचारायला आवडेल की याची सुरुवात नेमकी कशी झाली. म्हणजे सनीज फूड किंवा हायजीज फूड ही तुमची मूळ कंपनी आहे आणि त्याच्यानंतर हे सगळे ब्रँड्स आता समोर आलेले आहेत. तर ही जी मूळ कंपनी आहे ती इस्टॅब्लिश करण्याची आयडिया नेमकी कशी आली, स्टोरी काय आहे त्यामागची? नमस्ते. ह्या स्टोरीमध्ये मला उल्लेख करावा असा वाटेल की मी 7वीत होते, माझा दादा 9वीत होता आणि माझी छोटी बहीण 4थमध्ये. सो 9वी नंतर 10वी नंतर मुलांनी काय करावं ह्यासाठी माझे वडील स्वर्गीय आमदार विनायक निमण यांनी त्यांच्या ओळखीतले सगळे म्हणजे माशेलकर साहेब असतील, भटकर साहेब असतील, अशा विविध क्षेत्रातल्या जे टॉप लेवलची लोक होती ह्यांच्याकडे आम्हाला घेऊन जाऊन ह्यांनी पुढे काय करावं ह्या संदर्भात आम्ही जवळपास वर्षभर वेगवेगळ्या विविध भेटीगाठी घेतल्या, सगळं केलं. आणि ॲट द एंड ही डिसाइडेड की माय 3 kids विल गो इन 3 सेक्टर्स. जे अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत ह्याचे जे लेटेस्ट ट्रेंड्स असतील ह्याच्यामध्येच लाईफ टाईम तुमचं सक्सेस आहे. सो ह्या हिशोबाने ही हॅड डिसाईड. सो मी 7th स्टँडर्डमध्ये होते सर, तेव्हा आमचं असं झालं की येस नाऊ वी आर गोईंग इन फूड इंडस्ट्री.
आणि मग फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं तर तुम्ही ॲग्रिकल्चर करून जायचं का, फूड टेक्नॉलॉजी करून जायचं का, बायोटेक्नॉलॉजी करून जायचं, असे भरपूर ऑप्शन्स होते. त्याच्यातलं आय चोज BSc ॲग्रिकल्चर. अच्छा. देन आय डीड MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट फ्रॉम सिम्बायसिस. मग मी इंटरनॅशनल ट्रेड अँड लॉजिस्टिक्सचा कोर्स केला होक्सुएल युनिव्हर्सिटी जर्मनीमधून. ओके. सो आय वॉज देअर ऑल्सो स्टडिंग. मग असं सगळं करून आम्ही रिटर्न आलो. आणि मी रिटर्न आल्यानंतर मग हायजियाज फूड्स म्हणजे हायजियाज इज ग्रीक गॉडेस ऑफ हेल्थ अँड हायजीन. ओके. सो विल प्रोव्हाइड ओनली हेल्दी अँड हायजेनिक फूड. या कॉन्सेप्टनी आम्ही कंपनीचं नाव ठेवलं हायजियाज फूड्स. आणि देन वी स्टार्टेड विथ ट्रेड फर्स्ट, इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे चालू केला. आणि मग 1-2-3 वर्ष वेगवेगळा अनुभव घेतला. म्हणजे आम्ही जसं जर्मनीचं अनुगा ट्रेड फेअर आहे किंवा पॅरिसचं सियाल ट्रेड फेअर आहे किंवा एव्हरी इयर दुबईला ट्रेड फेअर असतं फूड ट्रेडचं. सो त्या सगळ्या गोष्टी जाऊन चेक करून देन वी डिसाइडेड की हाऊ अँड विच सेक्टर वी शूड गो इन टू. मग ह्या सगळ्या पद्धतीने विचार करून हे करून मग आम्ही अगदी USFDA स्टँडर्ड फॅक्टरी आमची राईट फ्रॉम कन्स्ट्रक्शन प्लॅन करून की आपल्याला एक ग्लोबल ब्रँड बनवायचा आहे ह्या हिशोबाने राईट फ्रॉम स्क्रॅच आम्ही अगदी खूप असं हाय लेवलचं गोल ठेवूनच ह्याच्यामध्ये अच्छा, म्हणजे उतरलो. असं म्हणता येईल की तुम्ही जेव्हा टीनेज मध्ये होतात त्यावेळेला या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या होत्या की फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. आणि साईड बाय शिकता शिकता ना साईड बाय साईड वेगवेगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे वडिलांच्या बिझनेसमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा वडिलांच्या पॉलिटिकल ऑफिसमध्ये काही जसं ISO स्टँडर्डायझेशनची प्रोसेस सगळी मी केली होती 2009 मध्ये. सो असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस गाठोड्याला घेत घेत आणि ट्रेनिंग्स एज्युकेशन घेत 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 पुढे आलो. आणि मग मी आणि माझ्या बहिणींनी मिळून 2017 मध्ये ही फॅक्टरी चालू केली. अच्छा. आणि हायजियाज फूड्स म्हणून आमचा पहिला ब्रँड सनीज फूड्स. म्हणजे 2 बहिणी ह्या आपल्या भावाच्या नावावरच एकमत होऊ शकतात. सो आमचा पहिला ब्रँड हा सनीज फूड्स होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे नमकीन्स लॉन्च केले. अच्छा. आणि त्याच्यानंतर हळूहळू अभ्यास करत करत जसं गेलो तसं लक्षात आलं की कोणत्या प्रोडक्ट्समध्ये आपण पुढे जाऊ शकतोय, कोणत्या नाही, कोणत्या ह्याच्यात मार्केट कसं आहे, कुठे क्रेडिट पिरियड द्यावा लागतोय, कुठे काय. मग बरीच रेंज चालू केली. मग ती परत बदलून परत दुसऱ्या टप्प्यावरती आलो. सो असं अप्स अँड डाऊन्स करत 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 आज इथे आलेलो आहोत की आम्ही महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल आयटम्स ही आमची USP आहे. ओके. लाईक भाजणीची चकली असेल, पातळ पोहा चिवडा असेल, कॉर्न चिवडा असेल, शंकरपाळी असेल. आणि हे सगळे आपले प्रॉडक्ट्स आम्ही जेव्हा विचार केला की आता एवढी मोठी फॅक्टरी आहे, आपण मोठी जोपर्यंत मोठा टर्नओव्हर होत नाही किंवा मोठं व्हॉल्यूम मिळत नाही तोपर्यंत प्रॉफिटमध्ये आपण जात नाही. बिकॉज ॲज अ सर्टन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सर्टन ही कंपल्सरी असतेच आपल्याला बेसलाईनला, तुम्ही कितीही प्रोडक्शन केलं तरी. सो मग ते मोठ्या ह्याच्यासाठी जाण्यासाठी देन वी एंटर्ड इन टू मॉडर्न ट्रेड. अच्छा. मग मॉडर्न ट्रेडमध्ये जिथे जिथे आम्ही गेलो म्हणजे आय कॅन टेल प्राऊडली की आम्ही जिथे जिथे मॉडर्न ट्रेडला गेलो, जसं आता मुंबईमध्ये आपलं RK बाजार आहे, सो तिथे आम्ही सगळीकडे आहोत. डीमार्ट सगळ्यात बेस्ट वॉज डीमार्ट. आम्ही डीमार्ट क्रॅक केलं विथ आमचं क्वालिटी मॅम. सो दॅट वॉज वन गुड थिंग की आपलं म्हणजे आपण म्हणतो ना क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी जी आहे ना त्याच्यामुळे आम्हाला खूप सगळीकडे ॲक्सेप्टन्स मिळत गेला. आणि त्याच्या पद्धतीने आम्ही पुढे 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 जातोय आता. अच्छा. पण सुरुवातीला तुम्ही सांगितलं की नमकीनवर तुमचं एकमत झालं, भावाच्या नावावर एकमत झाला, हा ब्रँड तर तुम्ही लॉन्च केला. पण सुरुवातीला नेमकं कोणते ट्रेडिशनल स्नॅक्स बनवले होते? म्हणजे सुरुवात नेमकी कुठून झाली होती? सुरुवात आता खरं सांगायचं तर आम्ही हल्दीराम्सच्या थीमवरती गेलो आणि आपण सगळे नमकीन आलू भुजिया म्हणजे असेल, प्रेरणा तिथून घेतली. हां आलू भुजिया असेल, सगळ्या ह्या गोष्टी ज्या आपल्या हल्दीरामच्या बास्केटमध्ये आहेत त्या सगळ्या आम्ही आधी लॉन्च केल्या. त्या पण ₹5 आणि ₹10 पण लॉन्च केल्या. आणि 200 ग्रॅममध्ये म्हणजे 5 आणि 10 रुपीज जेव्हा आम्ही लॉन्च केल्या खूप रिक्वायरमेंट यायची, आमचा माल बनायचा जायचा. पण त्या सगळ्यात ना क्रेडिट पिरियड जो द्यावा लागतो रिटेलरला आणि तुमच्या रॉ मटेरियल सप्लायरकडून तेवढा क्रेडिट पिरियड नसतो. सो तिथे एक थोडीशी आमची गफलत झाली. आणि आम्हाला क्वालिटी ही चांगलीच द्यायची असल्यामुळे त्या ₹5 प्रोडक्ट मागे 10-15 पैसे वरती तो खेळ येऊन ठेपला होता, जो लोकांचा कदाचित 50 पैसे असेल. सो त्या हिशोबाने मग आम्ही एक 3 वर्षांनी लक्षात आलं की नाही आपण ह्याच्यामध्ये इफ यू वॉन्ट टू मेंटेन क्वालिटी आपण थोडंसं बिगर पॅकेट साईजला जाऊ. सो दॅट 150 ग्रॅम 200 ग्रॅम पॅकेट साईज करू आणि त्याच्यात मोर ग्रॅमेजेस मोर प्राईस तर प्रॉफिट मार्जिन जास्त राहील विथ गुड क्वालिटी. अच्छा. सो हे करताना मग आम्ही 5-10 रुपीजची जी बास्केट घेऊन उतरलो होतो ती आम्ही पूर्ण कट ऑफ करून टाकली. देन वी स्टार्टेड विथ दिस 100-200 ग्रॅम्स 150 ग्रॅम्स.
आणि इन द मेन टाईम आमचा मार्केट जो ट्रेंड होता, आमचा R&D डिपार्टमेंट आमचं इनहाऊसच आहे, क्वालिटी कंट्रोल टीम वगैरे सगळं इनहाऊस आहे. सो ते आमचा R&D जो चालू होता त्याच्यामध्ये आमची चकली, आमचा पातपोहा चिवडा, कॉर्न चिवडा, तुमची गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, ह्याला मार्केटमधून रिस्पॉन्स जबरदस्त येत होता. अच्छा. सो मग वी डिसाइडेड की चला आता ह्या आपल्याला कळलंय की आपलं काय बेस्ट आहे, सो ते सेल करायच्या हिशोबाने देन वी स्टार्टेड विथ सेलिंग दॅट. अच्छा. पण त्याच्या आधी तुम्हाला जी सुरुवातीची पहिली ऑर्डर मिळाली होती ती नेमकी कशी मिळवली होती आणि कितीची होती? आता खरं सांगायचं ना तर आमचं फॅक्टरीचं ओपनिंग होतं 6 जुलै 2017 रोजी. आणि आम्ही म्हटलं होतं आज पहिला दिवस आहे आणि आपला गल्ला काहीतरी भरला पाहिजे. सो काय कशापासून स्टार्ट करूयात. सो आम्ही आमचं फरसाण लॉन्च केलं आणि फरसाण त्या दिवशी पहिला दिवस आणि मार्केटमध्ये आमची गाडी आम्ही पाठवली रॅन्डम, म्हणजे त्याच्या आधीचा काही अनुभव नव्हता. पहिला दिवस होता सेलचा, पण आम्हाला आमच्या पहिल्या दिवशी काहीतरी एक अमाऊंट घ्यायची होती, म्हणजे की नाही आपला एक काहीतरी इन्कम पाहिजे ज्या दिवशी आपण चालू करतोय. सो आमच्या 2 गाड्या होत्या त्या आम्ही पाठवल्यात, सेल करून आला आणि पहिल्या दिवशी आमचा 21,000 रुपयाचा सेल झाला. आणि 2 गाड्या आल्या बरोबर आमच्या त्या पूजा संपायच्या आधी त्या आल्या आणि देन वी केप दॅट मनी इन आपल्या पूजेसाठी. आणि नंतर आपण म्हणतो गल्ल्यामध्ये पैसे भरून आम्ही पूजा केली. सकाळी सकाळी आपण कुठे काही घ्यायला गेलो तर व्यापारी म्हणतात भवनी झाली पाहिजे. भवानी झाली पाहिजे. ती आम्ही पहिला दिवस तसा होता आमचा. आणि तेव्हा आमचं मेजर प्रोडक्ट वॉज फरसाण. आजही आमचं फरसाण खूप जबरदस्त विकलं जातं. मिसळ फरसाण आपण डीमार्ट आणि ह्या सगळ्या ठिकाणी आहोत. अच्छा. म्हणजे फरसाण आहे आणि बाकी सगळे प्रोडक्ट्स पण आहेत. ओके. आणि तुम्ही म्हणजे सुरुवातच मॅन्युफॅक्चरिंग युनिट पासून केली, तर त्यामागची कल्पना नेमकी काय होती? कारण बऱ्याचशा वेळेला असं असतं की काही जे हे असतात व्यावसायिक असतात ते सुरुवातीला स्वतःच्या घरापासून करतात, थोड्या प्रमाणामध्ये करतात आणि त्याच्यानंतर मग मोठ्या युनिटपर्यंत किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटपर्यंत जातात. तर तुम्ही काय प्लॅन केलं होतं किंवा काय डोक्यात होतं की सुरुवातीला मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचं आणि मग प्रोडक्शन सुरू करायचं? आता ह्याच्यामध्ये कसं झालं की जेव्हा आम्ही आबांसोबत आणि आईसोबत इंटरनॅशनल एक्झिबिशन्स बघत होतो, जसं अनुगा बघितलं आम्ही, सियाल बघितलं किंवा दुबईला गल्फ फूड असतं एव्हरी इयर. सो हे जेव्हा आम्ही बघत गेलो ना तेव्हा वी हॅड इन आवर माइंड की आपल्याला म्हणजे ग्लोबल ब्रँड जर बनवायचा आहे तर त्याच्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पाहिजे, ज्या स्टँडर्डनी पाहिजे त्या स्टँडर्डनी उभं करणं. सो दॅट वॉज अ मेजर डिसिजन ॲक्च्युली. सो दॅट वॉज अ मेजर डिसिजन की तेवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे टू स्टार्ट विथ. आणि थँक्स टू आवर पेरेंट्स ॲक्च्युली, दे म्हणजे दे ट्रस्टेड अस, दे सपोर्टेड अस आणि आम्हाला ते चालू केलं. पण बिईंग फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर इन फूड इंडस्ट्री ॲक्च्युली काय झालं, आम्हाला सपोर्ट त्यांचा होता वगैरे ओके, पण जेव्हा तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये पहिलंच जनरेशन आहे आणि ओव्हरऑल तुम्ही बाहेर जाल तर कम्युनिटी वाईज लोक प्रिफर करतात, त्यात मराठी, त्यात लेडीज, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग काही स्ट्रगल झाले, काही वेळाला आमचा माल गेला, विकला पण आम्हाला पैसेच आले नाही. काही वेळेला आमचा माल गेला, तो रिपीट माल जात होते पण त्यांचा आधीचा माल म्हणजे नाही का एक्सपायर्ड झाला म्हणून आम्हाला परत आला. म्हणजे असे इतके टक्के टोणपे खात आलो. मग आम्ही एक SOPs ठरवत गेलो की नाही, पहिल्या वाल्याचं एवढं आल्याशिवाय दुसरं नाही. आणि म्हणजे कसं व्हायचं, सपोज तुमची आज 100 किलोची ऑर्डर आहे, उद्या पुढच्या आठवड्यात परत 100 किलोची. आता मी त्यासोबत 1 महिन्याचा क्रेडिट पिरियड दिलाय, त्याचे 1 महिन्यानी पैसे येणार आहेत. तोपर्यंत त्याकडे ऑलरेडी 400 किलो माल माझा जातोय का, तो वीकली सपोज 100 किलो जातोय, बरोबर आहे. आणि जेव्हा 4 महिने म्हणजे 4 आठवडे होत आहेत आणि त्याचा आता पैसे येणं अपेक्षित आहे, तेव्हा त्याचे 50 किलो फर्स्ट लॉटमधलं फरसाणच आलं. सो दॅट वॉज मेजर. अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या की आणि त्याच्यातून शिकत गेलो आम्ही. पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला तुमच्या समोर मोठं चॅलेंज काय होतं? एकतर मनी, मॅन्युफॅक्चरिंग की मार्केट? ते त्याच्यावर एनी एंटरप्रेन्युअर इन एनी इंडस्ट्री आय विल से आजच्या घडीला एकमेव चॅलेंज आहे आणि मार्केट. सो त्या मार्केटच्या हिशोबाने जर तुम्ही स्टडी केला, तसं उतरलात, आणि सगळ्यात मेन कसं आहे मार्केट तुम्ही स्टडी करणं, उतरणं आणि मग तुम्ही त्या पद्धतीने मागे जाणं वॉज ऑल्सो म्हणजे कसं होतं, कधी कधी आपण थर्ड पार्टी बनवून घेतो, आपला ब्रँड बनवतो आणि मग आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घुसतो. पण जेव्हा आम्ही एक 7-8-10 प्लांट बघितले पुण्याच्या आसपास किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रातले की ज्यांच्याकडून आपण बनवून घेऊ शकतो का असं, पण समहाऊ म्हणजे वी वर नॉट हॅपी विथ द
प्लांट फॅसिलिटीज. ओके. सो आम्हाला जे हेल्दी आणि हायजिनिक फूड द्यायचं आहे आणि क्वालिटी फूडच द्यायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला तसा सेटअपच आम्हाला पाहिजे तसा सेटअपच अवेलेबल नाही झाला. सो इफ एनीवन स्टार्ट्स टू वॉन्ट्स टू स्टार्ट हे बिझनेस ऑर समथिंग, तर आपण काय म्हणतो, चला एखादा थर्ड पार्टी बनवून घेऊ, छान ब्रँड एस्टॅब्लिश करू, देन विल गो बॅक इन मॅन्युफॅक्चरिंग आणि हे ते. पण मनाला पटेल अशी क्वालिटी देणारा कोणता प्लांट आम्हाला मिळालाच नाही. ओ ओके. सो देन वी स्टार्टेड की नाही, आपण आपला प्लांटच बनवूयात आणि देन विल गो फॉरवर्ड इन दॅट असं. ऑलराईट. म्हणजे जेव्हा तुम्ही टीनेजमध्ये होता त्यावेळेला हे डिसाईड केलं, त्याच्यानंतर पूर्ण जगामध्ये फिरून या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली आणि त्यानंतर पुढे कशा पद्धतीने आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करता येईल किंवा कोणाकडून तरी घेता येईल का याचा विचार करून नंतर हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही सुरू केला. Yes. तर आत्ताच्या घडीला सनीज फूड किंवा हायजियाज फूड्समध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होतं? आता बघा, समर चालू आहे, तर समर इज लाईक स्लॅक सीझन फॉर अस. सो वर्षभरातले जवळपास 3-4 महिने असे असतात की तो थोडासा स्लॅक सीझन असतो. आता जनरली लोक थंड प्रिफर करतात, नमकीन्स पण किंवा ह्या कॅपॅसिटी गोष्टी. कितीची आहे? सो त्याच्यामुळे अशा वेळेला जवळपास आम्ही 60-65 टन महिन्याला बनवतो ओके. जेव्हा स्लॅक सीझन असतो. आणि जेव्हा आमचं मेन सीझन चालू होतं जून ते डिसेंबर, तेव्हा म्हणजे अबाव 100 टन्स पर मंथ आमचं प्रोडक्शन होतं. ओके. आणि त्याच्यासाठी मार्केट मग तुम्ही कसं शोधलं? कारण तुम्ही सांगितलं की मार्केट शोधणं हे खूप मोठं एक तुमच्या समोर चॅलेंज होतं. Challenge, yes. तर मग त्याच्यासाठी नेमकं काय केलं? कारण तोपर्यंत बरेचसे ब्रँड होते, वर्षानुवर्ष ते तिथे होते. Right. मग तुम्ही असं काय युनिक ही केली त्याच्या मागे की ज्याच्यामुळे तुम्हाला मार्केट मिळेल आणि जास्तीत जास्त जो काही तुम्ही प्रोडक्शन करताय ते माल खपेल? आता सगळ्यात मेन फूड आयटम आहे, त्यामुळे टेस्ट आणि क्वालिटी हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. इफ यू टेस्ट ऑल आर प्रोडक्ट्स, आय विल डेफिनेटली गिव्ह यू फॉर टेस्टिंग. सो ऑल आर प्रोडक्ट्स, इफ यू टेस्ट, तो जो टिपिकल ऑथेंटिकपणा आणि तो जो फ्लेवर आफ्टर यू पुट दॅट फूड इन युअर माउथ येतो ना, सो दॅट इज सगळ्यात मेन गोष्ट. आणि सेकंड, त्याच्यामुळे आम्ही जेव्हा असं आम्ही डीमार्टला, रिलायन्सला, आम्ही बिग बाजार होतो, बिग बाजारमध्ये पण आमचं तर स्टोअर इन स्टोअर कॉन्सेप्ट होती बिग बाजारमध्ये. सो ऑल दीज पीपल जेव्हा आम्ही आमचे प्रोडक्ट्स घेऊन जायचो ना, तेव्हा त्यांना प्रोडक्ट्स इतके आवडायचे. अच्छा. आणि सेकंडली आमचं तर मोठी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी असल्यामुळे त्यांच्याशी आमचे पेमेंट टर्म्सही मॅच व्हायचे. सो शेवटी आपण सपोज ₹1 टाकतो तर आपण ₹2 परत येण्यासाठीच टाकतो कोणत्याही बिझनेसमध्ये. सो त्या प्रॉफिटेबल ह्याच्यामध्ये आमचंही, आणि सगळ्यात मेन काय झालं माहिती आहे का, थोडा समाजकारणाचा पिंड असल्यामुळे आम्हालाही कन्झ्युमरच्या बेनिफिट हा आमच्या डोक्यात पहिल्यापासून मुद्दा होता. मग कन्झ्युमरचा मॉनिटरी बेनिफिट असेल किंवा आपण कमीत कमी प्राईसमध्ये कसं देऊ, किंवा कन्झ्युमरला बेस्ट क्वालिटी कसं देऊ, कन्झ्युमरला हेल्दी प्रॉडक्ट्स कसं देऊ, हेच आमचं पहिल्यापासून टार्गेट होतं. आणि त्या हिशोबाने आहे ना, आम्ही जेव्हा मार्केटमध्ये घुसलो तेव्हा कोणताही, अगदी डीमार्ट असो, रिलायन्स असो, तुम्ही कोणतंही मॉडर्न ट्रेड घ्या, जिथे आम्ही आहोत आत्ता, तिथे आम्हाला कधीच दोराबजीजमध्ये आहोत आपण, नेचर्स बास्केटमध्ये पॅन इंडिया आहोत. सो आम्ही आमचं टेस्ट आणि आमचं पॅकेजिंगवरती ना ती लोक ऑलवेज क्रॅक झाली. म्हणजे त्याच्यामुळे असा कधी विषय आला नाही की एक काय म्हणतात त्याला, रिजेक्शन झालं ऑर समथिंग. नेव्हर, इट नेव्हर हॅपन. पण ही जी प्रोसिजर आहे, म्हणजे रिलायन्स मार्ट असेल, डी मार्ट असेल, किंवा इथे लिस्टिंग होणं, दोराबजीज आहे, नेचर्स बास्केट आहे, तर ही प्रोसिजर नेमकी काय आहे? तिथपर्यंत कसं पोहोचलात तुम्ही? ॲक्च्युली खरं सांगू का, म्हणजे मी जर सांगितलं, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर होतो आम्ही, त्यामुळे आम्ही काय कोणाचे रेफरन्सेस घेऊन वगैरे कधीच जाऊ शकलो नाही. आमच्या मागे आमचा खूप मोठा बॅकअप होता, माझे वडील आणि आई. पण फूडमध्ये जाताना आम्ही प्रत्येक ठिकाणी स्क्रॅच करतच गेलो. आम्ही आमचेच हातपाय हलवत आम्ही गेलो. आणि जी स्टँडर्ड रुटीन प्रोसिजर सगळ्यांना असते मॅम, तीच आम्ही पण फॉलो केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल डीमार्टमध्ये ठाण्यामध्ये त्यांचं एक आहे, तिथे तुम्ही एव्हरी मंगळवारी न्यू हे येऊन करू शकता. ती त्यांची आत्ताही प्रोसेस चालू आहे. सो अशा थ्रू आम्ही तिथे गेलो, मग प्रोडक्ट सॅम्पलला ठेवलं, मग नेक्स्ट लेवल, असं करत 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 त्या प्रोसेसमधूनच आम्ही हे झालो. म्हणजे आम्ही, म्हणजे वी आर प्राऊड की आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्ही सॅम्पल्स दिलं, इट टेक्स इट्स ऑन टाईम मॅम. म्हणजे 1 महिना 2 महिने, काही ठिकाणी 4 महिने लागतात. पण त्याची जी काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते त्या हिशोबाने वी पास्ड ऑन एव्हरी लेवल अँड देन वी रीच देअर. अच्छा. म्हणजे तुम्ही आता हेही सांगितलं की कधी रिजेक्ट झालं नाही, पण त्याच वेळेला बाकीच्या जे फूड इंडस्ट्रीमध्ये असणारे लोक आहेत त्यांचा अनुभव कदाचित वेगळा असेल, कारण बऱ्याचशा वेळेला रिजेक्शन त्यांना सहन करावं लागतं. तर तुम्हाला काय वाटतं, फूड इंडस्ट्रीमधले जे एंटरप्रेन्युअर्स आहेत ते कुठे चुकतात, कशामुळे त्यांना रिजेक्शनचा सामना करावा लागतो? 2 गोष्टी आहेत बघा. जसं मी म्हटलं की माझं आणि मॉडर्न ट्रेंडमध्ये किंवा कोणाचंही किंवा कोणत्या रिटेलरचं किंवा आमचं जे
मेन अजेंडा की कन्झ्युमरचा बेनिफिट हां. हा आमचा मॅच होतोय सर. जेव्हा आपण स्वतःच्या प्रॉफिट एक सर्टन पर्सेंटेज ठरवतो आणि मग आपण मार्केटमध्ये जातो, तेव्हा ते कदाचित ना कन्झ्युमरच्या बेनिफिटमध्ये असतं किंवा आपल्या. पण आमचं इथे मेजर बेनिफिट काय झालं, जसं आम्ही म्हटलं की आमचं मोठं प्रोसेसिंग युनिट आहे. 60-70% आमचं ऑटोमेटेड युनिट आहे. त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कम्पॅरेटिव्हली कमी पडते. सो या हिशोबाने आम्ही ती कॉम्पिटेटिव्ह प्राईस पण देऊ शकत होतो. सो ती कॉम्पिटेटिव्ह प्राईस देणं आणि तुमची बेस्ट क्वालिटी ॲट कॉम्पिटेटिव्ह प्राईस, ह्या दोन्ही गोष्टी जमल्या एनी एंटरप्रेन्युअर ऑफ एनी बिझनेस, नॉट ओन्ली फूड, तर तुम्ही कधी मार्केटमध्ये सस्टेनही करता. पण ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक आहे की तुम्हाला थोडंसं फायनान्शियली तुम्ही थोडं बॅकअप किंवा रेडी असले पाहिजेत फॉर सर्टन चॅलेंजेस. जसं बिग बाजार रातोरात बंद पडलं होतं. आमच्या स्टोअर इन स्टोअर कॉन्सेप्ट होती. आमचा जवळपास 40-45 लाखचा माल आत होता मॅम. ओ मग आणि मग काय केलं, म्हणजे तुम्ही कसं ही सिच्युएशन हँडल केली? मॅम ती कंपनी जर बँकरप्ट झाली असेल तर यू कांट डू एनिथिंग. वी ट्राईड एव्हरीथिंग फ्रॉम पॉट्स टू पॅन्स, बट म्हणजे त्यावेळेला लॉस झाला तुमचा? हां, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दिस इज ऑल्सो लर्निंग. पण मॅम वेन वी टॉक अबाउट दिस इज ऑल्सो लर्निंग की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी किती इन्व्हेस्ट आणि किती आत त्यांच्या हातात किती ठेवायचं. दॅट वॉज अ मेजर लर्निंग. मग त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर आमचे काही ठिकाणी रिलायन्समध्ये ह्याच्यात त्याच्यात स्टोअर इन स्टोअर होते. पण देन वी डिसाइडेड की आपली इन्व्हेंटरी आपण किती ठेवायची आत. इट वॉज अ मेजर लर्निंग. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे बेसिकली. ट्रू ट्रू. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हा जो लर्निंगचा पिरियड आहे, 2017ला तुम्ही सुरुवात केली Yes. आणि तुम्ही आता सांगताय की बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही शिकलात. तर हा जो लर्निंगचा पिरियड आहे तो साधारणतः कधीपर्यंत चालला आणि तुम्हाला कधी असं वाटलं की आता आपण तयार आहोत पूर्णपणे मार्केटमध्ये मार्केट कॅप्चर करण्यासाठी? मी तुम्हाला सांगू मॅम, ॲक्च्युली 2017मध्ये आम्ही कंपनी चालू केली आणि लेसन्सचं बोलायला झालं तर आम्ही कंपनी चालू केली, GST आला. हां. आम्ही कंपनी चालू केली, प्लास्टिक बंदी आली. त्याच्यानंतर आम्ही कंपनी चालू केली म्हणजे 3च वर्ष झाले कोविड आला. सो त्याच्यानंतर म्हणजे ऑइल प्राइसेस आजपर्यंतचा हायेस्ट रेट हा गेल्या 7 वर्षात होता. म्हणजे यू नेम द चॅलेंज अँड वी फेस्ड एव्हरीथिंग या सगळ्या टक्क्या टोणप्यामध्ये. त्याच्यामुळे डुईंग ऑल धिस आम्ही शिकत 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 पुढे जात आहोत. म्हणजे एव्हरीथिंग टीचेस यू समथिंग. इट्स नेवर अ फेल्युअर, इट्स ऑलवेज अ लेसन टू बी लर्न्ड अँड देन वी कॅन गो अहेड. आणि हाच अप्रोच असेल ना तरच कोणताही बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो, की तुम्ही शिकत राहिलं पाहिजे त्याच्यातून. राईट राईट. आणि त्याच वेळेला तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट पासून सुरुवात केली आहे. पण काय होतं की तुम्ही 2 बहिणींनी मिळून, आई तुमच्यासोबत होत्या, तर असं मिळून मॅन्युफॅक्चरिंग युनिट तर टाकलं. पण काय होतं महिलांच्या बाबतीमध्ये ना मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये त्यांना तेवढं सिरियसली घेतलं जात नाही. मग तुम्हाला असा कधी अनुभव आला? नाही, माय गॉड्स ग्रेस ना, माझी आई पहिल्यापासून म्हणजे व्यवसायात होती. तिच्या 2 शाळा आहेत, किंवा बँक आहे किंवा बऱ्याच गोष्टी तिच्या चालू आहेत. सो त्याच्यामुळे वी हॅव ऑलवेज सीन वर्किंग वुमन किंवा काय त्या पद्धतीने. जसं माझं MBA झालं, मग माझ्या बहिणीचं MBA झालं. आम्हाला इन्स्पायर होऊन आमचे जे काही इनपुट्स आणि हे बघितलं नॉलेज, त्याच्यानंतर माझ्या आईने ॲट द एज ऑफ 50 MBA केलं. देन वी स्टार्टेड विथ धिस कंपनी. सो त्याच्यामुळे महिलांसाठी असं जे आमच्याकडे बघायची जी दृष्टिकोन होता ना, त्याच्या बाबतीत आम्हाला समाजाने नेहमी अप्रिशिएट केलं आणि आम्हाला नेहमी सपोर्ट केलं. पण हे सगळं सपोर्ट आहे ना मॉरली असतं. मार्केटमध्ये कधी ह्या ते सपोर्ट स्वतःलाच पोहावं लागतं. हो, ते पोहावं लागतं. तर मग हे पोहणं तुम्ही कसं शिकलात? म्हणजे त्यावेळेला तुमची आई तुमच्या सपोर्टला होती, वडीलही सपोर्टला होते, पण त्याच वेळेला तुम्ही स्वतःहून अशा कोणत्या गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं बिझनेसमध्ये सस्टेन करू शकता? आता आम्ही जसं मी म्हटलं की आम्ही स्टार्टिंगला ना डिस्ट्रीब्युटर कोणताही अपॉइंट करायचा असेल तर तुम्हाला एक ना बिग बास्केट लागते. 15 प्रोडक्ट्स, 8 प्रोडक्ट्स, 10 प्रोडक्ट्स असं. सो आम्ही तशी मेजर बास्केट काढली. मग त्या मेजर बास्केटमधून आम्ही वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स अपॉइंट केले. मग त्याच्यानंतर मी जसं म्हटलं तसं की काही माल गेला, पैसे आले नाही, काही माल जाऊन परत एक्सपायर्ड आला किंवा ह्या सगळे नाही, दिस वर लर्निंग्स मॅम. आणि ह्या सगळ्यातून शिकत 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 मग एक सर्टन स्टेज अशी आली की नाव वी नीड टू नो द पर्सन इन फ्रंट ऑफ मी. म्हणजे मला आहे ना माणूस ओळखता आला पाहिजे. ट्रू. माणूस ओळखला ना की मी कोणताही बिझनेस करू शकते आणि कसंही लाईफ जगू शकते किंवा सक्सेसफुल होऊ शकते. ह्याच्यावरती आल्यानंतर आम्ही हळूहळू ह्याच्यात पुढे 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 जात राहिलो. आणि ह्या सगळ्यामध्ये ना
आम्ही जेव्हा ट्रेडिशनल आयटम्स आमचे जसे सक्सेसफुल व्हायला लागले, लोकांना टेस्ट आवडायला लागली, मग आम्ही डीमार्टमध्ये एंट्री घेतली. मग डीमार्टमध्ये एंट्री घेतल्यामुळे एक मेजर ब्रँड आम्हाला कॅप्चर झाला. आमचं व्हॉल्यूम वाढलं. व्हॉल्यूम वाढल्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली. प्रोडक्शन कॉस्ट कमी झाल्यामुळे आमचं प्रॉफिट मार्जिन वाढलं. सो ह्या सगळ्या ह्याच्यातून मग आम्ही जेव्हा प्रॉफिट मार्जिन वाढलं, मग आपले पैसे सपोज फॉर एक्झाम्पल बाजूला पडतात, देन वी स्टार्ट कॅप्चरिंग अनदर मार्केट, जिकडे काही लिस्टिंग फी असते किंवा काय असतं. सो ते एक रोलिंगमध्ये येत राहिलं आणि देन वी वेंट अहेड, एक 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 शिकत. आणि मग जेव्हा आपला स्वतःचाच पैसा थोडासा झालाय बाबा, देन वी कॅन गो हिअर. मग आपण आता ॲक्च्युली आमचं ना ऑस्ट्रेलियासाठी अप्रूव्ह झालंय प्रॉडक्ट, म्हणजे एका तिकडच्या रिटेल चेनसाठी. सो ते एक प्रोडक्ट अप्रूव्ह झालेलं आहे आणि आता तिकडे जाईल आमचं प्रॉडक्ट ऑस्ट्रेलियामध्ये. छान. याच्यामध्ये तुम्ही लर्निंगचा विषय काढला, त्याचबरोबर किती प्रॉब्लेम्स आले, चॅलेंजेस आले तेही सांगितलंय. मग यामध्ये कधी असं वाटलं की खूप झालं, खूप लॉस झाला, आता बंद करायला पाहिजे? असं नाही वाटलं खरं सांगायचं तर. म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला म्हणजे कसं होतं माहिती आहे का, असे खूप इन्सिडेन्सेस घडले मॅम. म्हणजे आपण म्हणतो ना, आम्ही सोबत रडलो पण आम्ही ठामपणे उभं राहिलो. अशा पद्धतीने मी आणि माझी बहीण मिळून तो क्षण कोणता होता? म्हणजे काय झालं होतं एक्झॅक्टली? मी हे जे तुम्हाला बिग बाजारचं उदाहरण दिलं, सो दॅट वॉज अ बिग हे की लॉस, आणि इट वॉज अ व्हेरी बिग अमाऊंट मॅम. सो त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला तेव्हा आम्ही असे बसलो आणि वी वर जस्ट फाइंडिंग आउट स्ट्रॅटेजी, हाऊ टू डू, व्हॉट टू डू, कसं करायचं, काय नाही करायचं. सो दॅट वॉज वन मुमेंट की जेव्हा रिॲक्शन काय होती? म्हणजे तुमच्या फॅमिलीची रिॲक्शन, तुमची आई काय म्हणत होती, बहीण, तुम्ही काय काय डिसाईड केलं त्या मोमेंटला? मी जसं म्हटलं, आम्ही हे डिसाईड केलं की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट वी नीड टू लर्न, की कुठे किती ठेवायची आणि कसं काय रोलिंग ठेवायचं. सो त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा आम्ही हळूहळू शिकत गेलो ह्याच्यामधून. म्हणजे जे झालं ते झालं, त्याला म्हणजे त्याला पकडून कधीच चालू शकत नाही मॅम. त्याला पकडून आपण कधीच जाऊ शकत नाही. जनरल तुम्ही कोणत्या ह्याच्यात गेलात ना, तर तुम्हाला तुमच्या एखाद्या ब्रँडवरती जो ग्राहकाचा विश्वास असतो ना, की नाही ह्यांचं प्रोडक्ट चांगलंच असतं. सो असा एक विश्वास तयार करायचा एवढं एक डोक्यात परमनंट होतं आमच्या. सो तो विश्वास तयार करण्यात आम्ही सक्सेसफुल आहोत. जरी आम्ही टक्के टोनपे खात आलेलो आहोत, तरीसुद्धा आज ह्या लेवलला आहोत की आमचं जवळपास दिवाळीमध्ये मॅम जवळपास आम्ही दिवसाला 2.5 ते 3 टन चकली बनवतो. अच्छा. हां, म्हणजे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये जवळ 70 ते 80 टन चकली आम्ही बनवतो इन 40 डेज. मग हे जे फेस्टिवल्स असतात त्यावेळेला एक वेगळे बास्केट तयार केले जातात, काय वाटतं त्याचा किती फायदा होतो? आता आम्ही आहे ना, आमच्या म्हणजे अगेन बिंग फ्रॉम सोशल बॅकग्राऊंड, आम्ही आहे ना दिवाळीचं एक किट केलेलं आहे. सो म्हणजे 1 किलो चिवडा, 1 किलो शंकरपाळी, 1 किलो चकली आणि अर्धा किलो शेव, अर्धा किलो लाडू किंवा सोनपापडी, असं आमचं ते 4 किलोचं किट असतं, विच वी सेल ॲट ₹600. अच्छा. सो इट इज लाईक नो प्रॉफिट नो लॉस, बट वी आणि ॲक्च्युली आम्ही नो प्रॉफिट नो लॉसनी 5,000 पॅकेट्स विकायचे, असं आमच्या डोक्यात होतं. पण इतकी डिमांड वाढली की लास्ट इयर वी सोल्ड अराउंड 16,000 पॅकेट्स. आणि जेवढा हा नंबर वाढतो ना, तसा आपला प्रॉफिट येतो. म्हणजे वी थॉट इन नो प्रॉफिट नो लॉस मॅम. पण हे जे आम्ही कॉम्बिनेशन्स केले ना, आणि अगदी म्हणजे काय म्हणतात, आणि असं अजिबात सुद्धा नाही आहे की ₹600 आहे म्हणून कोण घेत आहे. मॅम माझ्या सोसायटीतली माणसंही ते किट घेतात आणि तेच खातात दिवाळीत. अच्छा. म्हणजे इतकी सुंदर क्वालिटी आहे आपली. म्हणजे त्याच्यामुळे हे जे कॉम्बिनेशन, हे नवीन नवीन इनोव्हेशन्स येत गेले आणि त्या पद्धतीने आपण करतोय आता सध्या. आणि त्याच्यामध्ये ट्रेडिशनल ह्या स्नॅक्स, म्हणजे ट्रेडिशनल स्नॅक्स मार्केटमध्ये आणणं आणि त्याच्यातही मग चकली असेल किंवा भाजणीची चकली आहे, मग पातळ पोहे चिवडा आहे, हे बनवणं आणि एवढ्या मोठ्या स्केलवर बनवणं हे किती टफ आहे? खरं सांगू, आम्ही जेव्हा नाही प्रॉडक्ट आम्ही फायनल केलं, जवळपास आम्ही 15-20 वेगवेगळे चिवडे बनवले फॉर एक्झाम्पल, किंवा चकली वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये बनवली. मग त्याचं टेस्टिंग केलं, मग टेस्टिंग करून मार्केटमध्ये टाकलं, मग मार्केटमधून काही फीडबॅक्स आले. मग हे असं करून आहे ना, इन अराउंड 2-3 मंथ्स टाईम आमचं ते प्रॉडक्ट, बाबा आपल्याला आता ह्यात 16मधलं हे एक हिट झालेलं आहे, सो वी हॅव टू मेक दिस प्रॉडक्ट. मग ते एकदा प्रॉडक्ट ठरलं की त्याच्यानंतर सपोज मला 1 किलो चिवडा बनवायचा असो नाही तर 100 किलो चिवडा बनवायचा, आम्ही एक SOP तयार केली मॅम. फॉर एक्झाम्पल जर पातळ पोहा चिवडा आहे, तर आमचं जसं मी म्हटलं की बऱ्यापैकी ऑटोमेशन आहे. सो माझं जर रोस्टरमध्ये मी जो पातळ पोहा फिरवते,
तो किती मिनिट किती सेकंद फिरला पाहिजे, किती क्वांटिटी किती इथपासून आमचे पर्टिक्युलर SOP आहेत. म्हणजे किती ग्रॅम मीठ, किती हे मिरची जाणार, तीळ जाणार फोडणीला किंवा कढीपत्ता किती जाणार, इथपासून सगळं आमची SOP फिक्स आहे. त्याच्यामुळे आम्ही 1 किलो चिवडा बनवला आणि आम्ही 100 ने एखादा टन किलो जरी चिवडा बनवला तरी सुद्धा आमच्या टेस्टमध्ये फरक पडत नाही बिकॉज ऑफ दिस SOP. सो आमच्या सगळ्या प्रॉडक्टची अशी SOP आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑल इयर राऊंड कधीही माझं प्रॉडक्ट खाल्लं तर ते सेमच लागतं आणि तसंच असतं. अच्छा. मग आपण हे ऑटोमेशन मोडवर चालत असेल तर मग किती लोक तुमच्यासोबत काम करतात? आणि हां. आत्ता आपल्या फॅक्टरीमध्ये अराउंड एक 40 लोक असतात आणि जेव्हा आपण मेन सीझन असतो ना तेव्हा आमच्याकडे जवळपास 100-120 लोक असतात. कारण जरी आपण कितीही ऑटोमेशन म्हटलं तरी जो 40% मॅन्युअल पार्ट येतो त्याच्यामध्ये बरीचशी मॅनपॉवर लागते आपल्याला. आणि याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की ट्रेडिशनल स्नॅक्स याच्यासाठी, कारण आता जंक फूड आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत मार्केटमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहेत. मग वेस्टर्न इंडस्ट्रीमधून, वेस्टर्न कंट्रीजमधून आणखी काही नवीन प्रोडक्ट लॉन्च केले जातात, फूड्स लॉन्च केले जातात. अशात आपले ट्रेडिशनल स्नॅक्स याच्यासाठी किती मोठं मार्केट आहे किंवा काय स्कोप आहे मार्केटमध्ये? आता तुम्हाला सांगू का, आपल्या ट्रेडिशनल जे आयटम्स आहेत ना त्याची एक टेस्ट आहे ना, आपण लहान असल्यापासून एक फिक्स असते. हो. मला माझ्या आईची चकली आवडते फॉर एक्झाम्पल असं. सो अशी जी प्रत्येकाची जी टेस्ट आहे, आपण त्या टेस्टला जर आपण एकदा मॅच झालो ना मॅम, की वी कॅन काय म्हणू आपण त्यांना, सगळं जग आपलं मैदान आहे. म्हणजे वी कॅन गो म्हणजे अजूनही आपल्याला स्कोप आहे आणि मोठ्या 100%. प्रमाणात. 100%. आणि फक्त म्हणजे मी तर नेहमी म्हणेन की प्रत्येकाने ते डेडिकेशन आणि ती इंटिग्रिटी दाखवली ना तर खूप स्कोप आहे, खूप स्कोप आहे. आणि तुम्ही आता सांगितलं की ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा रिटेल चेनमध्ये तुमचं प्रोडक्ट जाणार आहे. तर तसं आणखी काही कंट्रीज आहेत का जिथं आपले ट्रेडिशनल स्नॅक्स लोक आवडीनं खातात? आता दुबईमध्ये पण आमचं ऑलमोस्ट लास्ट स्टेजला आलेलं आहे आणि आपण एक नवीन म्हणजे आफ्टर माय फादर आम्ही त्यांच्या नावाने बेकविन म्हणून एक प्रॉडक्ट लॉन्च केलं. सो विच इज मिलेट जॅगरी कुकीज. ओके. सो 2024मध्ये मोदीजींनी मिलेट इयर अनाऊन्स केलं होतं आणि त्याच्यानंतर माय फादर वॉज व्हेरी म्हणजे हेल्थ कॉन्शियस आणि ते असं भाकरी खाणं और वॉट एव्हर. सो त्या सगळ्या हिशोबाने दॅट वॉज देअर. सो आम्ही बेकविन म्हणजे बेक आणि VIN विनायक वॉज हिज नेम, सो विन असा आम्ही एक ब्रँड लॉन्च केला आहे मॅम. आणि मिलेट जॅगरी कुकीज आहेत. सो मिलेट्स तर आता इन आहेतच बिकॉज दे आर व्हेरी हेल्दी आणि ते रूट्स आहेत शेवटी आपल्या इंडियाचे. त्याच्यामुळे ते आणि त्याच्यात हेल्दी म्हणजे जॅगरी, नो रिफाईंड ऑइल, नो शुगर, नो मैदा, असं आपण सगळं केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये ना आपण हा जो ब्रँड लॉन्च केला आहे कुकीजचा, आपण 6 फ्लेवरमध्ये कुकीज आणलेल्या आहेत. सो ह्या कुकीजचं आम्हाला बाहेरच्या मार्केटमध्ये भयानक ऑर्डर्स आहेत. म्हणजे आता रिसेंटली आम्ही एक एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. बस 7-8 कंट्रीतून ती लोक घेऊन गेले सॅम्पल आमच्याकडून स्टॉलवरून, एक्झिबिशनमधून, आणि 7-8 कंट्रीतून आम्हाला त्या प्रोडक्टसाठी डिमांड आलेली आहे. हो. आणि दे देमसेल्व्स हॅव अप्रोच्ड अस म्हणजे सो आमचं ते, आणि ते जे प्रॉडक्ट आहे आमचं बेकविन, त्या प्रॉडक्टसाठी आम्हाला फॉक्सग्लोव्हचा अवॉर्ड पण मिळालेला आहे बेस्ट पॅकेजिंग म्हणून. सो आम्ही ते जे टिन्स आहेत ना त्या टिन्सला एक टेक्स्चर पण दिलं बिकॉज मिलेट्स हॅव टेक्स्चर. अच्छा. सो असं ते खूप सारी थॉट प्रोसेस त्या पॅकेजिंगमध्ये आम्ही घातली होती. आणि बिकॉज इट इज येस, सो इट इज आफ्टर माय फादर्स नेम, सो देर शुड नॉट बी एनी स्पेस की जिकडे आम्ही कमी पडलो टाईप. सो बट बेकविनच्या माध्यमातून तुम्ही आणखी कोणते प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत? आता आपण सगळे कुकीज सगळ्या लॉन्च केल्या, जवार ऑरेंज आणि रागी चॉकलेट, परत मल्टीग्रेन जीरा, असे 6 व्हेरियंट्स आपण लॉन्च केलेत. आणि वी आर कमिंग अप विथ हेल्दी, म्हणजे बेकविनच्या अंडर आपण हेल्दी बेक्ड चिवडा किंवा ज्वारी फ्लेक्सचे चिवडे आता अवेलेबल व्हायला लागलेत मार्केटमध्ये, पण बेक्ड नाही आहेत, टू मेक इट हेल्दी. ओके. म्हणजे जे आपले ट्रेडिशनल स्नॅक्स आहेत त्यालाच हेल्दी बनवायचं आमचे R&D चालू आहे. सो एक आमचं नेक्स्ट लॉट एक 3 मंथ्समध्ये लॉन्च होईल, म्हणजे नेक्स्ट कॉन्सेप्ट अंडर बेकविन विच विल बी बेक्ड प्रॉडक्ट बट अगेन विथ मिलेट्स किंवा हेल्दियर व्हर्जन ऑफ इट. विनायक निंभण माजी आमदार, आणि त्यांचं आता तुम्ही सांगितलं की बेकविन हे त्यांच्या नावावरून तुम्ही सुरू केलं आणि ते हेल्थ कॉन्शियस होते, त्याच्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला पुढे घेऊन जाताय. पण जेव्हा तुम्ही या बिझनेसची सुरुवात करत होता त्यावेळेला तुमच्या वडिलांचं नेमकं काय म्हणणं होतं? असा एखादा संदेश होता का, मेसेज होता का त्यांनी तुम्हाला दिलेला? माय फादर वॉज ना आपण म्हणतो हार्डकोर बिझनेसमॅन. म्हणजे त्यांनी अगदी शून्यातून आहे ना एवढा मोठं स्वर्ग तयार केला. आणि ते ना त्यांना म्हणजे
त्यांचे बिझनेस गुरु वॉज रतन टाटा सर. सो रतन टाटांचं जे एक म्हणजे त्यांच्यावरती छाप होती ना, की आपण जे काही कमवतोय त्याच्या 30% वी हॅव टू गिव्ह टू सोसायटी. ठीक आहे. आणि त्याचे 30% गिव्ह टू सोसायटीसाठी 30% आपल्यालाही राहिलं पाहिजे, आपलंही पोट चाललं पाहिजे, पोट पाणी. 30%वर आपल्याकडे जी लोक कामं करतायत त्यांचंही भागलं पाहिजे. ह्या हिशोबाने ही इज ऑलवेज टॉट अस दॅट की तुम्ही आज करताय स्ट्रगल ठीक आहे, बट ऑलवेज कीप इन माइंड की यू हॅव टू गिव्ह बॅक टू युअर सोसायटी. त्याच ह्याच्याने मी जे तुम्हाला आता दिवाळीचे फराळ सांगितला ना मॅम, सो आमचं त्याच्यामागे एक तो बेसिक कॉन्सेप्ट होता की आमचं जर ट्रॅडिशनल आयटम्स एवढे छान आहेत, सगळं आहे, तर लेट्स गिव्ह बॅक टू सोसायटी. म्हणून आम्ही ते ॲक्च्युली या प्राईस रेंजवरती आणि असं आम्ही करायला सुरुवात केली आणि त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स. ऑल ओव्हर पुणे लोक वाट बघत असतात कधी सनीजचं ते स्टॉल लागत आहेत, कधी सनीजचे स्टॉल लागतात. आणि आम्हाला खूपसे फोन येतात की काय तारीख आहे हो तुमच्याकडे, बिकॉज वी सेल इट ओनली इन 2 days मॅम. ओके. फक्त 2 दिवसात आम्ही हे ऑनलाईन की ऑफलाईन? नाही ऑफलाईन स्टॉल्स असतात, लोकेशन आपण आणि ऑनलाईन सुद्धा जातं? ऑनलाईन आम्ही नाही अजून टाकलं, बिकॉज ऑनलाईन आणि ऑफलाईन सगळं म्हणजे अजून आम्ही ट्राय नाही केलं. विल डेफिनेटली ट्राय. अच्छा. आणि पुढच्या 5 वर्षांचं काय प्लॅनिंग आहे? सनीज फूड हे पुढच्या 5 वर्षांमध्ये किंवा बेकविन हे कुठे असेल? सनीज फूड्स आणि बेकविन फूड्स असेल किंवा आता आम्ही आणखीन एक नवीन ब्रँड घेऊन येतो एक 3 महिन्यामध्ये. सो ह्या सगळ्या ब्रँड्सचं आमचं एकच आहे. आम्ही 5 वर्ष असो नाही तर पुढची 50 वर्ष असो, ग्राहकांचा विश्वास आणि ग्राहकांना तो जो एक कॉन्फिडन्स आहे ना की हे प्रॉडक्ट छानच असणार आहे, तो आयुष्यभर कमवत राहणं, दॅट इज आवर टार्गेट. सो कसे पैसे किंवा अमाऊंट सांगणं व्हेरी इझी, एवढे हे असेल, टर्नओव्हर एवढा असेल तेवढा असेल, पण टू मेंटेन दॅट ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर. राईट. जे यंग ऑन्टरप्रेनर्स आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? यंग एंटरप्रेन्युअर्सना सगळ्यात मेन संदेश म्हणजे तुम्ही एक तर मार्केट स्टडी करा. दुसरी गोष्ट म्हणजे जिद्द आणि चिकाटी असल्याची तुम्ही ह्याच्यात पडू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इमर्जन्सीसाठी काहीतरी फंडिंगचा एखादा बॅकअप असला पाहिजे, बिकॉज काही इमर्जन्सीज येऊ शकतात. सो ह्या 3 गोष्टी जर तुमच्यात असतील तर एनीवन कॅन बी सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर. अच्छा. आणि तुम्ही तुमच्या या 9-10 वर्षांच्या जर्नीमध्ये कोणता टफेस्ट लेसन शिकला? टफेस्ट लेसन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं आमचं 3च वर्ष जुनी फॅक्टरी होती. वी हॅड डिसाइडेड की आता आपण 5-10 रुपीज बंद करतोय, आपण मेजर ग्रॅमेजमध्ये जातोय आणि कोविड हिट. सो पण कोविड वॉज अ बिग लेसन. फर्स्ट वेव्ह जी होती ज्याच्यामध्ये वी रिअलाइज व्हाय आवर फादर हॅज पुट अस इन फूड इंडस्ट्री, का त्यांच्या डोक्यात होतं, बिकॉज फर्स्ट वेव्हमध्ये आमचा सेल हा ट्रिमेंडस ग्रो झाला. ठीक आहे. म्हणजे बिकॉज पीपल वर सिटिंग ॲट होम अँड इटिंग, हे तेव्हाचा ट्रेंड होता त्याच्यामुळे. आणि बरं सेकंड वेव्हमध्ये एक्झॅक्टली उलटं झालं. लोकांचे पैसे संपले असेल, आय डोंट नो, त्याचे एक्सपेंडिचर करण्याची जी कपॅसिटी होती ती ओव्हर होती, लोक घाबरलेली होती. सो सेकंड वेव्हमध्ये लोएस्ट आम्ही अनुभवलं. ओके. सो दिस कोविड टॉट अस बोथ. म्हणजे दॅट वॉज अ बिग काय म्हणू आपण, ती 2 वर्ष खूप हे होती. आणि इन द सेम टाईम म्हणजे माझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली आणि मग म्हणजे आमच्यामध्ये कॉर्डिनेशन असं असतं ना की वेन शी इज देअर शी कॅन हँडल, इफ शी इज नॉट देअर आय विल हँडल एव्हरीथिंग. सो आमचं अगदी फॅमिली प्लॅनिंगपासून सगळ्या गोष्टी तशा असतात, बिकॉज कोणत्याही विमेन एंटरप्रेन्युअरला काम करताना वर्क लाईफ बॅलन्स नसेल तर यू कांट सस्टेन. त्याच्यामुळे त्या वर्क लाईफ बॅलन्सच्या हिशोबाने वी आर ब्लेस्ड टू हॅव इच अदर ॲक्च्युली, की आम्ही त्या पद्धतीने काम करू शकतो. अच्छा. आणि कधी खटके उडतात? कारण 2 बहिणी आहेत, सोबत काम करतात, डायरेक्टर आहेत, मग असं कधी होतं की एखादा याच्यावर एकमत झालेलं नाहीये? खटके उडतात पेक्षा कसं होतं, आमचं देर आर सर्टन डिपार्टमेंट्स ज्याचं मेजर डिसिजन शी विल टेक, देर आर सर्टन डिपार्टमेंट ज्याचे मेजर डिसिजन आय विल टेक अँड शी विल फॉलो. सो आम्ही असे मेजर डिसिजनचे डिपार्टमेंट्स थोडेसे वेगळे ठेवल्यामुळे असा कधीच विषय येत नाही. इनफॅक्ट आम्ही जेव्हा फ्युचर प्लॅनिंग करतो किंवा नेक्स्ट ब्रँड लॉन्च करायसाठी काय स्ट्रॅटेजी करायची, कसं करायचं, ह्यामध्ये आमचा भाऊ म्हणजे माझा सनी दादा आहे, तो पण आम्हाला इन्व्हॉल्व्ह होऊन सगळ्या गोष्टी गाईड करत असतो. सो हीज एक्सपिरियन्स ऑल्सो काउंट्स इन. आणि आमच्या तिघांचं बॉन्डिंग, टचवूड टू माय पेरेंट्स ॲक्च्युली, आमच्या तिघांचं बॉन्डिंग असं आहे की
वेन वी नो की ही नीड्स अस, वी आर देअर वेन म्हणजे असं नाही का, ते हां, असतं ना, हां. म्हणजे आम्ही एकमेकांची गरज आहे. एकमेकांसाठी हां. अवेलेबल कायम असतो. सो दॅट इज द बेस्ट पार्ट, बिकॉज त्याचंही तो सगळं एवढं बघतोय आणि आम्हीही बघतोय, तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट होतात गोष्टी बऱ्याचशा. नाही, असंही होतं की बऱ्याचशा वेळेला असं म्हटलं जातं फॅमिलीमधले सर्वच जण जर बिझनेसमध्ये असतील तर डिसिजन घेणं थोडंसं टफ होतं, कारण एकमेकांना दुखावले तर जाणार नाही ना, आणि नाही, किंवा नाही, नाही. प्रॅक्टिकली विचार जर एखादा व्यक्ती करत असेल तर ते कुठेतरी थोपवले तर जात नाहीये ना, असं काहीसं नाही, नाही, नाही. असं 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 कधी वाटतं? अजिबात नाही. इनफॅक्ट आय विल टेल यू की जेव्हा आम्ही हे स्टार्ट केलं आणि काय नाव ठेवायचं, मग देन वी अपॉइंटेड 3 एजन्सीज. मग हे ब्रँड, मग हे नाव ठेवा, म्हणजे मग ह्याचा अर्थ हा करू, हे नाव ठेवा, हे करू. इतके सगळे प्रेझेंटेशन्स बघितले. शेवटी वी वर लाईक, जाऊ दे ना, आपण सनी ठेवायचं का नाव? असं आम्ही गप्पा मारत होतो दोघीजणी. अच्छा. आणि लाईक ॲक्च्युली यार छान आहे सनी, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, सन आहे, सनी आहे, आणि वी आर अटॅच टू दॅट वर्ड बिकॉज ऑफ माय ब्रदर. म्हणजे म्हणून म्हटलं, दोन बहिणी मिळून स्वतःच्या भावाच्या नावावरती एकमत होऊ शकतात. त्याच्यानंतर वी हॅव कम अप विथ आमच्या वडिलांच्या नावाने. आणि कसं आहे, त्याच्याशी ना ते नाव आमच्या वडिलांचं असेल, भावाचं असेल, असोसिएट असल्यामुळे वी विल नेवर नेवर एव्हर कॉम्प्रोमाइज इन क्वालिटी आणि हेल्दी आणि हायजिनिक कंडिशन, अच्छा. नेव्हर एव्हर. ओके. सो दॅट आपण एक म्हणतो ना की ते आतून आहे आमच्या, की नाही, वी हॅव टू गिव्ह इट. अच्छा. एक शेवटचा प्रश्न, फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आता क्वालिटीविषयी बोलला, हायजीनविषयी बोललात, तर तुम्हाला काय वाटतं अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये सस्टेन करू शकता आणि मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट कॅप्चर करू शकता? आता फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर सगळ्यात पहिला तुमचं टेस्ट हॅज टू बी ॲक्सेप्टेड बाय मेनी पीपल. जसं मी म्हटलं, चिवड्याचे आम्ही 16 आयटम बनवले, मग 16 प्रकार बनवले, देन ट्रायल एरर, चेंजेस, हे ते करून. टेस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंडली, आजकाल आहे ना, लोकांना तोंडात टाकलं तरी क्वालिटी काय आहे ते कळतं. हां. अगदी तेल कोणतं वापरली हेही कळतं. हो. इतके आजकाल लोक फूडी झालेले आहेत. सो यू हॅव टू फोकस ऑन टेस्ट, देन क्वालिटी, आणि थर्ड, मार्केट स्टडी. अच्छा. मार्केट स्टडी केल्याशिवाय कोणी ह्याच्यात उतरूच नाही, सगळ्यात मेन. तुम्ही इथे आलात आणि एवढं छान बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो या मच. वेलकम. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्हाला एखाद्या ऑन्टरप्रेनर सोबत बोलायचं असेल किंवा त्यांच्याकडून त्यांची स्टोरी जाणून घ्यायची असेल, त्यांच्या बिझनेसचे स्ट्रॅटेजीज असतील, मिथ्स असतील, या सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.